मित्रांनो, ही गोष्ट आहे गणेशची. गणेश तुमच्या आमच्यासारख्या सामान्य घरातला मुलगा. तो जॉबवर एका खाजगी कंपनीमध्ये होता. त्याची कंपनी तिन्ही शिफ्टमध्ये चालू असायची. गणेशची सेकंड शिफ्ट लागली होती. त्याची शिफ्ट रात्री 12 वाजता संपायची. पण कंपनीतून निघताना रोज त्याला रात्रीचे 12:30 वाजायचे. कंपनी ते गणेशचं घर यामधील अंतर होतं सुमारे 15 ते 16 किलोमीटर. नेहमीप्रमाणे तो त्याच्या शिफ्टमध्ये कामावर आला आणि आपली शिफ्ट संपवून कंपनीतून जेव्हा तो निघाला तेव्हा रात्र बरीच झाली होती. आत्ताच काही दिवसापूर्वी त्याला ही नवीन नोकरी लागली होती. कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी. हे करून गणेश पार थकून जात असे. कंपनीतून जेव्हा तो बाहेर निघाला तेव्हा यावेळेस लेट झालं होतं. तेव्हा ऑलमोस्ट रात्रीचा 1 वाजला होता. नाईट शिफ्ट संपलेले बरेच लोक आता त्याला मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताना दिसत होते. तोही त्यांच्यासोबत मुख्य रस्त्यापर्यंत निघाला. मुख्य रस्त्यावरून प्रत्येकाचे मार्ग बदलत गेले. जो तो आपापल्या निवाऱ्याच्या दिशेने निघून जाई. तसं तोही आपल्या बाईकवरून आपल्या घराच्या दिशेने निघाला. काही वेळातच तो मुख्य रस्त्यावर आला. रात्र बरीच झाल्याने वाहनांची वर्दळ कमी झाली होती. दिवसा वाहनांच्या रांगाच्या रांगा आणि पुढे जाण्यासाठी दिसणारी चढाओढ आता रात्री कुठं दिसत नव्हती. कधीतरी एखादं वाहन त्याला समोरून येताना दिसे किंवा एखादं वाहन त्याला ओव्हरटेक करून जाताना पुढे दिसे. आता त्याला हायवे सोडून साधा रस्ता धरायचा होता. पुढे येत त्याने मुख्य रस्ता सोडला. आता कधीतरी दिसणारी वाहनांची वर्दळ मंदावली. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसत होता तो काळकुट्ट डांबरी रस्ता, अगदी एखाद्या अजगरासारखा. रात्रीच्या काळोखातली ती भयान जीवघेणी शांतता अगदी असह्य होत होती. पण नाईलाज होता. नोकरी हवी तर शिफ्टमध्ये काम करावंच लागायचं. तो आपल्या विचारात गुरफटला होता आणि रस्ता असा ओसाड असल्याने तो रस्त्याच्या अगदी मधोमध आपली बाईक चालवत होता. तसंही कोण विचारणार आहे म्हणा, मधून चालवते की कडेने. काही वेळातच त्याचा एकटेपणा नाहीसा झाला, कारण त्याला मागून येणाऱ्या एका गाडीचा हॉर्न ऐकू आला. त्यामुळे गणेशने आपली मधोमध चालवणारी बाईक आता रस्त्याच्या कडेने घेतली. काही सेकंदातच एक दाम्पत्य असलेली बाईक त्याला ओव्हरटेक करून पुढे गेली. कदाचित ते नवरा बायको असावेत. नवऱ्याच्या डोक्यावर टोपी आणि अंगात काळं जॅकेट होतं, तर मागे बसलेल्या महिलेने साडी घातली होती. पण एक गोष्ट गणेशच्या लक्षात आली, ती म्हणजे बाईकवर मागे बसलेल्या महिलेचा पदर अगदी पाठीमागच्या चाकाजवळ आला होता. वाऱ्याच्या झोक्यासरशी तो कधीही वेगाने धावणाऱ्या गाडीच्या चाकात अडकू शकतो आणि जर तिचा पदर चाकात गुरफटला तर त्या महिलेच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. हे गणेशने चटकन ओळखलं आणि आपल्या गाडीचा वेग वाढवला. गणेश पुढे जात त्या दुचाकीला ओव्हरटेक करत म्हणाला, ताई, तुमचा पदर चाकात अडकतोय, तेवढा नीट घ्या. एवढं बोलून तो पुढे निघून गेला. एक समाधान होतं. छोटीशी का असे ना, पण आपण मदत केली, ही भावना गणेशच्या चेहऱ्यावर होती. बऱ्याचदा आपण टीव्ही आणि व्हॉट्सॲपवर अशा घटनांचा व्हिडिओ पाहतोच. यातून होणारा अपघात आपल्याला माहिती आहेतच. गणेश याच विचारात गुरफटला होता की तेवढ्यात एक बाईक त्याला ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागली. त्यानं ओळखलं, टोपी आणि काळं जॅकेट, पण मागे बसलेली ती महिला. त्यानं बाईकचा वेग वाढवला. आपल्या हेल्मेटची काच वर करत तो बाईक स्वारास विचारू लागला, अहो, तुमच्या गाडीच्या मागे बसलेली तुमची पत्नी कुठे गेल्या? चाकात पदर अडकतोय म्हणून मी त्यांना नीट घ्यायला सांगितलं होतं. काही अंतर पुढे आल्यावर त्या बाईक स्वाराने आपली बाईक रस्त्याच्या कडेला घेतली आणि क्षणभर तो थांबला. तशी गणेशने देखील आपली गाडी पुढे नेत रस्त्याच्या कडेला उभी केली आणि विचारलं, काय झालं भाऊ, तुम्ही एवढे का घाबरलेत? त्या मागे बसल्या होत्या त्या तुमच्या बायकोच होत्या ना, त्या कुठे आहेत? तो बाईकवर अक्षरशः थरथरत होता. राहून त्याच्या अंगावर शहारा उमटत होता. काहीच न बोलता त्याने रस्त्याकडे पाहिलं. मिट्ट काळोखात बुडलेला निर्जन मनुष्य रस्ता अगदी कराळ विकराळ वाटत होता. तो बाईकस्वार त्या रस्त्याकडे अशा आविर्भावात पाहत होता की नुकताच तो एका भयान मरणातून जिवंत वाचला आहे. त्याच्या काळजात लपलेली भीती आता त्याच्या डोळ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत होती. गणेशने त्या बाईकस्वारास परत विचारलं, काय झालं भाऊ, पाणी देऊ का तुम्हाला? त्याने आपल्या पाठीवरची बॅग काढली
आणि पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर धरली. तसा तो समोरचा माणूस म्हणाला, माझ्या गाडीवर कोण बसलेलं पाहिलंस तू? त्यावर गणेश म्हणाला, म्हणजे? ती बाई तुमच्या ओळखीची नव्हती? त्यावर तो बाईकस्वार म्हणाला, मी रात्री जॉबवरून जेव्हा घरी निघालो तेव्हा एकटाच निघालोय. मी कोणालाही लिफ्ट नाही दिलेली. हे त्या अनोळखी व्यक्तीचं बोलणं ऐकून गणेशच्या पायाखालची जमीन सरकली. हातातील पाण्याच्या बाटलीचं टोपण हळुवारपणे काढत स्वतःच घुटभर पाणी प्याला. आता दोघेही मागे त्या भयान काळोखात बुडलेल्या रस्त्याकडे पाहू लागले. दूर काळोखात रस्त्याच्या मधोमध एक पांढरी धुरकट आकृती दिसू लागली. दोघेही धडधडत्या काळजाने समोर पाहू लागले. तोच मागून कोणीतरी जोराचा हॉर्न केला. तसे दोघांच्या काळजाचे ठोके वाढले. एकमेकांशी काही सुद्धा न बोलता दोघेही आपल्या बाईकवर बसून सुटसाट वेगाने घराच्या दिशेने निघाले. आता काही वेळातच ती व्यक्ती दुसऱ्या रस्त्याने निघून गेली आणि गणेशही आपल्या घरी पोहोचला. एव्हाना रात्रीचे वाजले होते 2. गणेश अंथरुणावर पडला, पण काही गेल्या झोप येईना. सत्ताड उघडे डोळे वाऱ्याने हेलकावे घेणाऱ्या खिडकीच्या पडद्यावर स्थिरावले होते. आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं असं काहीतरी अविश्वसनीय पाहिलं होतं. ज्याची आजवर तो थट्टा करत होता ती आज गोष्ट त्याच्यासोबत घडली होती. राहून राहून त्याच्या मनात एकच विचार येत होता, आजवर जे कधी घडलं नाही ते आज कसं काय घडलं? तू याआधीही अनेकदा रात्री अपरात्री बाहेर भरकटून उशिरापर्यंत घरी आलेला आहे, पण अशा प्रकारचा अनुभव त्याला यापूर्वी कधीच आला नाही. हा अनुभव त्याच्यासाठी अगदी नवीनच होता. तो भास तर नक्कीच नव्हता, कारण त्या दुचाकीवर बसलेली महिला आणि तिची ती पांढरी साडी, एखाद्या झोक्याप्रमाणे वाऱ्यावर हेलकावे घेणारा तिचा तो पदर, अगदी तसाच या खिडकीवरचा पडदा वाऱ्याच्या झोक्याने हेलकावे घेत आहे असे त्याला दिसत होते. वातावरणातली ही शांतता रोजची असली तरी ती आज अधिकच गूढ आणि जीवघेणी करणारी वाटत होती. गणेशची नजर बराच वेळ खिडकीच्या पडद्यावर स्थिरावली होती. काहीतरी होतं त्याच्यामध्ये, काहीतरी होतं जे त्या पडद्याला आकार देत होतं. जशी काय एक अस्पष्ट मानवी आकृती त्या पडद्यावर उमटत असावी असं त्याला वाटत होतं. त्यानं याआधी कधी इतकं निरखून पाहिलं नव्हतं, पण त्याच्या पाहण्याने किंवा न पाहण्याने त्याचं अस्तित्व काही संपणार नव्हतं. त्या हेलकाव्या घेणाऱ्या पडद्याची आता त्याला भीती वाटू लागली. त्यातच वाऱ्याच्या झोक्याने अधूनमधून खिडकीचं दार आदळत असल्यानं काळजाचा ठोका अधिक तीव्र गतीने वाढत होता. तो बेडवरून खाली उतरला आणि खिडकी बंद करून घेतली. मगापासून येणारा खडखडणारा आवाज आता बंद झाला होता. शांत, अगदी शांत वाटू लागलं आणि तो झोपण्यासाठी बेडकडे फिरला. इतक्यात एक पांढरी साडी घातलेली बाई त्याच्या अंगावर किंचाळत धावून आली. काही क्षणासाठी तिचा तो विद्रूप झालेला भयान चेहरा गणेशच्या नजरेत पडला. ती त्याच्यावर अशा प्रकारे धावून आली जशी काय त्याला आता आपल्या सोबतच घेऊन जाणार आहे. तिचं किंचाळणं अगदी असह्य होत होतं. छाती फाडून काळीच बाहेर पडावं असा तो घाबरला. जीव वाचवण्यासाठी अगदी जीवांच्या आकांताने तो ओरडू लागला, पण घशातून आवाज काही निघेना. हे सर्व पाहून त्याने घट्ट डोळे मिटून घेतले, पण हिम्मत करून शेवटी त्याने डोळे एका झटक्यात उघडले आणि शेवटी तो झोपेतून जागा झाला. स्वप्न, एक भयानक स्वप्न. अंग घामानं अगदी चिंब विझलं होतं. कदाचित रस्त्यावरची ती घटना मेंदूत घर करून बसली होती. त्यानंतर त्याने 2 दिवस कामावर जायचं टाळलं, पण किती दिवस घरात बसून राहणार? गणेशसारख्या सामान्य घरातल्या मुलाला जास्त दिवस घरात बसणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. पण त्याने नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिराती जाळल्या. काही मित्रांना नवीन जॉब शोधण्यासाठी पण सांगितलं, पण इतक्या लवकर जॉब मिळणं काही शक्य नव्हतं. पण तिसऱ्या दिवशी मात्र गणेश धाडस करून आपल्या जॉबवर गेला. पण काही गेल्या आज त्याचं कामात लक्षच लागत नव्हतं. राहून राहून त्याची नजर घड्याळाच्या काट्यावर स्थिरावली होती. आता रात्रीचे वाजले होते 12:30. शिफ्ट संपली, वेळ झाली घरी जाण्याची. सो तो आपापल्या गाड्या घेऊन बाहेर पडू लागला.
पण त्याची पावलं आज जड झाली होती. कसं तरी हिम्मत करत तो कंपनीच्या बाहेर पडला, गाडीवर बसून किक मारली आणि घराच्या दिशेने निघाला. नेहमीसारखीच तुळक वाहनं दिसत होती. आपल्या विचारात तो इतका गुरफटला होता की हायवे कधी संपला हे त्याला समजलंच नाही. आता त्याला पुन्हा मागचं सगळं आठवू लागलं. जशी एक अनामिक भीतीने त्याच्या काळजाची धडधड वाढू लागली होती. तोच मागून त्याला एका गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि त्याचं सोबतचं उरलं सुरलेलं अवसानही गळून पडलं. डोळे अगदी सुन्न पडले. आवाज येत होता तो फक्त हृदयाच्या ठोक्याचा. धगधग धगधग धगधग. गाडी जवळ आली. एव्हाना त्याचा चेहरा घामाने भिजला होता. त्याच्या पुढच्या क्षणी ती गाडी त्याला ओव्हरटेक करू लागली. गणेशने चोरट्या नजरेने त्या गाडीकडे पाहिलं तर त्या गाडीवरती दुचाकीस्वार एकटाच होता. त्याच्या जीवात जीव आला. काळजातली भीती आता कमी झाली होती. त्यानं त्या बाईकस्वाराकडे पाहिलं आणि किंचित स्माईल दिली. तसं त्या बाईकस्वारानेही आपली हेल्मेटची काच वर करत त्याच्याकडे पाहत म्हणाला, ताईंना सांगा पदर नीट घ्या.